धन्यवाद सभापती महोदय. खरं तर सत्ताधारी पक्षाचा हा 260 अन्वय जो प्रस्ताव आहे, दावोसमध्ये जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याचे मुख्यमंत्री वगैरे सर्व संबंधित अधिकारी आणि मंत्री हे जात असतात दरवर्षी आणि त्याच्यावरून बरंच काही खल होतो किंवा बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीज तयार होतात दरवर्षी आपण पाहतो. परंतु याचा खऱ्या अर्थाने राज्याला फायदाच होतो असं दिसून आलेलं आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून मला बऱ्याच काही गोष्टी मांडायच्या आहेत. खरं तर महाराष्ट्र हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असं राज्य आहे. महाराष्ट्राने नेहमीच उद्योग असतील, कृषी असेल आणि सेवा क्षेत्र असेल, यामध्ये आयात निर्यात असेल आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच पावलं टाकलेली आहेत. एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये 13.5% वाटा हा महाराष्ट्राचा आहे, जो इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात मोठा वाटा आहे. आणि भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या 29% इतका हा महाराष्ट्राचा वाटा आहे. मला असं वाटतं की आपण गेल्या काही वर्षातली आकडेवारी बघितली तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही वाढत गेलेली आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि जे काय महाराष्ट्राची विविध उद्दिष्ट आहे आपल्या सरकारची ती पूर्ण करायची असेल तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील करार करावे लागतात, नवीन नवीन उद्योग आणावे लागतात. आणि नवीन उद्योग आणायचे असतील तर जमिनीची सुपीकता असेल किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सतत पावलं टाकत आहे. दावोसमध्ये स्वित्झर्लंडला वार्षिक ही जी परिषद होते त्या निमित्ताने जवळजवळ 18 देशातील नामवंत कंपन्या यांनी विक्रमी 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार करण्यात आले असून 40 लाख रोजगार निर्मिती या माध्यमातून होणार आहे. आणि यासाठी खरं तर आपलं सरकार झटत आहे. परंतु दावोसवरून नेहमी टीका होत असते, यावर मी नंतर येईन. परंतु नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर टाटा सन्सच्या साहाय्याने देशातील पहिले इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य सतत इनोव्हेशन्सला, इन्क्युबेशन सेंटर्सना प्रोत्साहन देत आहे. नवीन नवीन लोक तरुण स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन बरेच उपक्रम करत असतात आणि त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बरंच प्रोत्साहन दिलं जातं. वन विंडो सिस्टीम पण तयार केलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र अधिकाधिक समृद्ध कसा होईल, अधिकाधिक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशा आकर्षित होतील हे या माध्यमातून होत असतं. खरं तर जे क्षेत्र बऱ्याच वर्ष हे दुर्लक्षित आहे की वेस्ट टू वेल्थ, आपण नेहमीच अगदी शाळेत असताना आपण कचऱ्यापासून कला निर्मिती हे शाळेत आपल्याला शिकवलं असतं. परंतु हे जर का मोठ्या प्रमाणावर करायचं झालं तर सर्क्युलर इकॉनॉमी यासाठी हे धोरण महाराष्ट्राने अवलंबलंय. आज आपण पाहतोय कुठेही गेलं तरी कचऱ्याचे ढीग असतात. वेस्ट सेग्रिगेशन चं प्रमाण खूपच कमी, काही ठिकाणी नाही म्हटलं तरी चालेल. परंतु वेस्ट टू वेल्थ या कचऱ्यापासूनच जे काही प्रकल्प आपण उभे करायला पाहिजे की यामधून आपल्याला चालना कशी मिळणार आहे. आणि यासाठी पुणे असेल, नागपूर सारख्या शहरांमध्ये हे प्रकल्प राबवणार आहे आणि त्यामुळे शहरांचा चेहरा मोहरा, जे अनेक ठिकाणी आपल्याला शहरं बकाल होताना दिसतंय, छोटी शहरं असो मोठी शहरं असो, तर या सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून आपल्याला हे उद्दिष्ट आहे ते पुढे नेता येणार आहे. नेहमी म्हटलं जातं की रायगड आणि कोकण या पट्ट्यामध्ये उद्योग येत नाही, जे जुने उद्योग आहेत तेच चालू आहे. परंतु रायगड पेण ग्रोथ सेंटर आपण आता पाहतोय. पूर्वीची मुंबई केवळ सायनपर्यंत होती, नंतर उपनगरे तयार झाली.
त्याच्यानंतर एका बाजूला कल्याण, डोंबिवली, वांगणी तिथपर्यंत आपण गेलेलो आहे, बदलापूर, अंबरनाथ, तर दुसरीकडे वसई, विरार, नालासोपारा आणि आता पालघर वाढवण बंदराच्या माध्यमातून आणि तिकडे उल्वे, म्हणजे पहिली मुंबई, दुसरी मुंबई, नवी मुंबई, तिसरी आणि चौथी मुंबई, हे जर काय वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ग्रोथ सेंटर्स हे निर्माण करायचे असतील तर पेण तालुक्यात स्थापन होणाऱ्या ग्रोथ सेंटरचा समावेश नवीन शहर विकास प्राधिकरण याच्यामध्ये होत आहे आणि यामध्ये जे जवळजवळ 1217.71 एकर जमीन विशेष उद्देश संस्था हे MMRDAच्या माध्यमातून हे होणार आहे आणि त्यामुळे शैक्षणिक संस्था असतील, फिटनेस कंपन्या असतील, आरोग्य सुविधा असतील, करमणुकीचे उद्यान असतील, परवडणारी घरं असतील, व्यावसायिक हब असेल, म्हणजे एक नवीन सिटी प्लॅन करताना त्या शहरामध्ये काय काय असायला पाहिजे, तर हे सगळं या जमीन विशेष उद्देश संस्था यामार्फत केली जाणार आहे आणि अर्थातच जेव्हा असे काही प्रकल्प येतील तेव्हा रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. आज आपण पाहतोय की सगळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात तरुण, स्किल्ड वर्कर, सेमी स्किल्ड वर्कर, प्रोफेशनल लोक हे शहराकडे येतात, परंतु तिथल्या जनतेला तिथेच स्थानिक ठिकाणी काम मिळावं वेगवेगळ्या क्षेत्रात, यासाठी याचा मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे परदेशी गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क व कर महसूल जमा होणार आहे. कारण आपण पाहतो की या विविध छोट्या महानगरपालिका आहेत बी किंवा सी कॅटेगरीतल्या, तर यांना उत्पन्न त्यांचं पाहिजे तितकं नाहीये आणि म्हणून त्यांना सरकारवर अवलंबून राहावं लागतं, कारण त्यांचे तेवढे उत्पन्नाचे स्रोत निर्माण झालेले नसतात. तर या माध्यमातून त्यांचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊन त्यांना या शहरांना, छोट्या शहरांना मोठा फायदा होऊ शकतो. नव्या औद्योगिक प्रकल्पांमुळे राज्याचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये काहीच ठिकाणी फक्त खूप प्रकल्प आणि इतर ठिकाणी काही नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात निर्मिती उद्योग येत आहेत. मग ते सूक्ष्म असतील किंवा लघु असतील किंवा मध्यम असतील. तर अशासाठी ही जी काही शहरात, 2 शहरांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते की जिकडे सरकार मोठ्या प्रमाणात आता गुंतवणूक करत आहे. एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राचे दुसरे मोठे ऑटोमोबाईल हब बनवण्याचं उद्दिष्ट आहे आणि यासाठी वेगवेगळे करार असतील किंवा वेगवेगळ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतील किंवा आपल्या स्वतःकडच्या ज्या ऑटोमोबाईल कंपनीज आहेत वाहन निर्माण करणाऱ्या, तर त्यांना संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त कसं त्यांचे प्रकल्प उभा करता येईल. कारण पूर्वी आपण पाहिलं तर प्रकल्प म्हटला की नकार घंटा वाजायला सुरू करायचा. अगोदरच्या सरकारच्या काळात म्हणजे 2019च्या आणि नंतर जे मध्ये 2.5 वर्षाचं एक सरकार होतं, त्यावेळेला आपण पाहिलं एखादा प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा आणि असं करून करून अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले, परंतु ते खापर हे आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता गडचिरोली, इतक्या वर्षात इतकी सरकार आली, परंतु गडचिरोलीमध्ये त्यांना नक्षलवादाचं उच्चाटन करता आलं नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंग बांधला आणि त्यावेळेला गडचिरोलीचे अगोदर माननीय एकनाथजी शिंदे हे पालकमंत्री असल्यापासून तेव्हा गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल आपल्याला घडताना दिसत आहेत आणि गडचिरोली हा आता नक्षलग्रस्त पासून ते एक पोलादचं एक मोठं सेंटर, स्टील हब चं सेंटर झालेलं आहे. सुमारे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी होत होती. त्यावेळेचे जे पालकमंत्री होते माननीय एकनाथजी शिंदे हे त्यांनी एक चॅलेंज स्वीकारलं. ते गडचिरोलीला पालकमंत्री झाले, जिकडे पालकमंत्री होणं कोणाला आवडत नव्हतं, परंतु त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी सुरुवात केली. नंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठ्या प्रमाणात तिकडे नक्षलवाद संपवण्यासाठी आणि तिथल्या लोकांचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणूनच या दोघांचे आपण या ठिकाणी मला आभार मानायचे. तळ कोकणात आपण म्हणतो कोकणात उद्योग येत नाही, 30,000 कोटी रुपयांचे सेमीकंडक्टर प्रकल्प हे आता तळ कोकणात होणार आहे आणि ही देखील अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे. कारण कोकण म्हटलं की आपण काजू, आंबा याच्यावरच सतत अवलंबून आहे,
परंतु तिथे दुसरे देखील प्रकल्प म्हणजे औद्योगिक ज्याला आपण म्हणू तर सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून इकडे कोकणाला एक नवीन ओळख मिळणार आहे. नैसर्गिक संपत्ती तर खूप आहे, परंतु याचबरोबर सेमीकंडक्टरचा प्रकल्प आल्यामुळे तिथल्या युवकांना, युवक असतील युवती असतील जे स्किल्ड आहेत सेमी स्किल्ड आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात आज आपण पाहतो की सगळे IT प्रोफेशनल्स आहेत ते मुंबईत येतात किंवा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जातात किंवा हैदराबादला जातात किंवा बेंगलोरला जातात, कारण याबाबत कधी कोणी विचारच केला नाही. तो विचार सरकारने केलेला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मागच्या काळात देखील वारंवार मुख्यमंत्री हे यांचं हे आवडतं धोरण आहे, कारण यामध्ये आपण कार्बन एमिशन कसं कमी करता येईल. आज आपण मुंबईच्या एअर क्वालिटीबद्दल बोलत असतो. ग्रीन गॅसेस हे इतके मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. तर हे जे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन व वापरास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. चार्जिंग विषयक पायाभूत सुविधा, कारण लोकांना हीच एक चिंता असते की मध्येच चार्जिंग स्टेशन मिळालं नाही तर मी काय करणार, आणि त्यामुळे इलेक्ट्रिक धोरण आपण आणलंय. इलेक्ट्रिक वाहनं देखील आता मोठ्या प्रमाणात लोक वापरू लागलेत. मागच्या अधिवेशनामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री हे देखील बोलले होते की जास्तीत जास्त लोकांनी व्हेकल्स खरेदी करा. मग ते पथकर त्याच्यामध्ये सूट असेल, जे आपले अटल सेतू असेल, या सगळ्या ज्या मोठ्या आपले महामार्ग आहे त्याच्यावरून यांना पथकर मधून सूट मिळणार आहे. त्यामुळे क्लीन मोबिलिटी ट्रान्झिशन मॉडेल, ग्रीन गॅसेस कमी करण्याच्या हेतूने इलेक्ट्रिक वाहन सगळ्याच प्रकारचे जी वाहनं आहेत, मग ते महामंडळाच्या ST महामंडळाच्या बसेस असतील किंवा रिक्षा असतील किंवा सर्वसामान्य लोक जे व्हेकल्स वापरतात, तर जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रिक वाहनं वापरावी. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग असेल, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू असेल, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असेल, या सर्व जे वाहनं याच्यावरून जातील आणि बसेस जातील, यांना पथकराच्या रकमेत 100% सवलत मिळणार आहे असं देखील सरकारचा मानस आहे. आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प, परंतु एक याच्यामध्ये धोका मात्र आहे की या बॅटरीज ज्या आहेत, ज्या मोठ्या प्रमाणात या गाड्यांमध्ये वापरल्या जातात, याचं मात्र इथे मंत्री महोदय बसलेले आहेत प्रताप सरनाईकजी, तर ह्या मोठ्या प्रमाणात बॅटरीज या वेस्ट खूप तयार होणार आहे. आणि वेस्ट आता मोबाईलमधून पण वेस्ट येत आहे, कम्प्युटरमधनं लॅपटॉपमधनं सगळ्यातनं वेस्ट येत आहे. तर ह्या कारच्या ज्या बॅटरीज आहे हे देखील वेस्ट आहे. तर ह्या वेस्टची विल्हेवाट कशी लावायची याचं धोरण देखील आपल्याला येणाऱ्या काळात वापरावं लागेल, कारण याचा मोठा खच आता ठिकठिकाणी आपल्याला काही वेळानंतर दिसायला लागेल. दुसरं म्हणजे माझी वसुंधरा अभियान. आता दावोसमध्ये जाऊन अशा कंपन्या आहेत ज्या आपल्याला याच्यावर सोल्युशन्स देऊ शकतात की आपण हे ग्रीन गॅसेस कसे कमी करू शकतो. मग ते कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, हे सगळे तापमान वाढवणारे गॅसेस आहे. परंतु एक मंत्री महोदय मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की वेस्ट सेग्रिगेशन हा एक मोठा विषय आहे आणि तो प्रत्येक गावाला भेडसावत आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये तिथल्या तिथेच कचऱ्याचं वर्गीकरण व्हावं, तिथल्या तिथेच त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. ह्याकडे आपल्याला आता मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागेल, कारण जर का आपल्याला महाराष्ट्राला शाश्वत विकासाकडे न्यायचं असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आम्ही आता काही 15 आमदार आम्ही वेल्सला गेलो, तिकडे आम्ही शाश्वत विकासाबद्दल बरेच काही पाहिलं ऐकलं, परंतु हे प्रत्यक्षात आपल्याला आपल्या ठिकाणी आणावं लागेल आणि हे गॅसेस कमी कसे होतील यावर आपल्याला विचार करावा लागेल. आता एक विषय जो मला या ठिकाणी निर्देशनास आणून द्यायचा आहे की तो डेटा सेंटर्स आहे. एक धोक्याची घंटा अशी पण आहे, आपण मोठमोठे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापरतोय, तर त्यासाठी डेटा सेंटर्स लागतात. आता ह्या डेटा सेंटर्स साठी किंवा जिकडे मोठ्या प्रमाणात कम्प्युटर्स आहे, आपल्या मंत्रालयाच्या वर देखील मी पाहिलं की ते कूलिंग टॉवर्स आहेत आणि ह्याला फ्रेश वॉटर लागतं, ह्याला जे पाणी लागतं कूलिंगसाठी, जवळजवळ एक मोठं डेटा सेंटर असेल तर त्याला 5 मिलियन गॅलन्स वॉटर पर डे लागतं. म्हणजे 10,000 ते 50,000 लोकवस्ती जेवढं पाणी वापरतील
तेवढं एका डेटा सेंटरला लागतं आणि हे तुम्ही खारं पाणी वापरू शकत नाही, हे तुम्हाला गोड्या पाण्याचाच उपयोग करावा लागतो. त्यामुळे आपला वॉटर फुटप्रिंट, जसा आपला कार्बन फुटप्रिंट वाढतोय तसा वॉटर फुटप्रिंट देखील वाढतोय. त्यामुळे डेटा सेंटर उभारताना या पाण्याचा तुम्ही कसं नियोजन करणार याबाबत देखील आपल्याला येणाऱ्या काळात विचार करावा लागेल. रोजगार निर्मितीच्या बाबतीत बोलायचं तर ITI, स्किलिंग आणि एम्प्लॉयबिलिटी. आज आपण पाहतो की BA, BSc, BCom पहिले हे होतं, त्याच्यानंतर BBA आलं, त्याच्यानंतर MBA आलं, बरेच काही सेल्फ फायनान्स कोर्सेस आले. परंतु या सगळ्याच्या माध्यमातून नोकरीसाठी तो कॅन्डिडेट तयार आहे का, त्याच्याकडे काय स्किल्स आहेत असं विचारलं जातं. डिग्री आहे पण स्किल नाही आहे. तर स्किल्स आणि एम्प्लॉयबिलिटी याच्यावर आपल्याला फोकस करायचं आणि त्यामुळेच आपण डावोसमध्ये जाऊन असे काही कंपनीज आहे की जे आपले स्किल्ड वर्कर्स तिकडे नेतील. परंतु एक मी दोन्ही मंत्री महोदय इकडे बसलेत, त्यामध्ये महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट, त्याचा एब्रिव्हिएशन MAHIMA, महिमा असं आहे. यामध्ये आपण म्हणतो की आपले म्हणजे जर्मनी असेल, जपान असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय त्यांची मागणी आहे. कारण आपल्याकडे स्किल्ड वर्कर आहेत, आपल्याकडे सेमी स्किल्ड आहे, परंतु ते तिकडे जातात, परंतु त्यांना तिकडची भाषा आली पाहिजे. आणि मग ती जॅपनीज भाषा असेल किंवा जर्मन भाषा असेल. काही विद्यार्थी मला यामध्ये भेटले, ते तिकडच्या देशामध्ये अप्लाय करतात आपल्याच माध्यमातून. मागे केसरकर साहेब मंत्री असताना ते जर्मनीला गेले होते. परंतु या 2 भाषा शिकायच्या असतील तर त्या विद्यार्थ्यांना त्या भाषा शिकण्यासाठी सरकारतर्फे आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण या भाषा शिकण्याला ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन आहे, या फीज मोठ्या आहेत. मग आपण त्यांना सांगतोय की विदेशात जा, तिकडे जपानमध्ये आता वयस्कर माणसं भरपूर आहेत पण तरुण मंडळी नाही आहेत. आम्ही जेव्हा मागच्या वेळेला जपानला गेलो, जर्मनीला गेलो, ते आपलं स्वागत करतात, परंतु त्यांची अट असते की तुम्हाला पहिले तिथली भाषा निदान वर्किंग लँग्वेज तरी तुम्हाला आली पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा आपण अशा पद्धतीने जेव्हा सरकार, ही चांगली बाब आहे की आपल्या इथल्या लोकांना परदेशात जाऊन नोकरी करण्यासाठी, आणि भारतीयता आज जगभर आहेत, परंतु याबाबत सरकारने या तरुणांना मदत केली पाहिजे आणि त्यांना भाषा कमी दरात किंवा मोफत शिकवण्यासाठी जर काही आपण सरकार करू शकलो. परंतु आता इकडे विरोधक कोण नाही, आमचे अभ्यंकर साहेब बसलेले आहेत, परंतु आता काय सांगणार, कारण डावोस म्हटलं की नेहमी टीका करतात. बरं, स्वतः जेव्हा डावोसला जातात तेव्हा ते उद्योग मंत्री नसलेले लोक पण तेव्हा डावोसमध्ये गेले आहेत आणि त्याबाबत बोललं तर ते आमच्यावर बोलतात. पण आता त्यांना ते कुठेतरी ऐकत असतील कदाचित ऑनलाईन. अनिल परब साहेब निघून गेले आहेत, परंतु आम्ही डावोसला जातो म्हणजे कारण हम करे तो रास लीला और तुम करो दूजा करे तो कॅरेक्टर ढिला. म्हणजे दावोसवरून तिकडे काय गेलं तर इथल्याच कंपन्या तिकडे. अहो पण त्या इथल्या कंपन्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जातात आहे आणि ते इंटरनॅशनल करार आहेत. तर हे खरं तर त्यांना ते समजतंय, परंतु त्यांना केवळ टीकेसाठी टीका करायची आहे. आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर चाललाय हे अनेक लोकांना पाहवत नाही. आणि त्यामुळे डावोस म्हटलं की डावोसला जायच्या अगोदरच, करार व्हायच्या अगोदरच टीका करण्याचे कार्यक्रम सुरू होतात, परंतु ते मीडियामध्ये चालतील. परंतु जनतेला पटलं आहे की महाराष्ट्र सरकार हे डावोसला काही केवळ पिकनिकला जात नाही. आणि ते काही लोक गेले होते पिकनिकला आणि 10 दिवसानंतर पण राहिले होते, परंतु ते आता कुठे आहेत मला माहित नाही. कुठे काही लोक खालच्या सभागृहातही दिसत नाहीत आजकाल. सरनाईक साहेब आणि आमचे आबिटकर साहेब खालच्या सभागृहात पण आजकाल दिसत नाहीये ते त्यावेळेला डावोसला गेलेली लोक. त्यामुळे त्यांना आता शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना हे सगळं दाखवलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार काय करत आहे. त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि दरवर्षी ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असो किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांना आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न सरकार करेलच, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. धन्यवाद सभापती महोदय.